बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी एबीपी माझाचा मोठा इम्पॅक्ट। पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित। वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मात्र अजून कारवाई नाही। मुंबईच्या वरळीत लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तरुणाचा मृत्यू। मृत झालेल्या तरुणानं मद्याचं केलं अतिसेवन, तर सोबतच्या तरुणीलाही उपचारासाठी केलं दाखल। पुण्याच्या आळंदी मरकळ भागातील पार्टीवर पुणे पोलिसांचा छापा। 100 पेक्षा अधिक तरुण तरुणी पार्टीत सहभागी असल्याची माहिती। अंमली पदार्थांचा वापर झाल्याचाही संशय। महागाईचा पुन्हा भडका। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। मुंबईत सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवर। महागाईवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम। पवारांकडून केंद्रावर हल्लाबोल। मंत्री छगन भुजबळ यांच्या अटींवर अजून निर्णय नाही। आधी समीर भुजबळ यांना मंत्रिपद, मग राज्यसभेची उमेदवारी, अशी आहे भुजबळांची अट। मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत दिल्लीस विचारावं लागेल, मुख्यमंत्र्यांचा पवित्रा। सोनं तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक। भाजप पदाधिकारी अजित आचरेकरसह 5 जणांना बेड्या। 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि इतर मुद्देमालही जप्त। दुबळ्या अफगाणिस्तानसमोर टीम इंडियाचा धावांचा डोंगर। भारताच्या आतापर्यंत 7 बाद 510 धावा। शुभमन गिलचं शतक तर ऋषभ पंतला शतकाची हुलकावणी। 81 धावांवर बाद।